दर सोमवारी भरणाऱ्या लोकसंवादपेक्षा आजचा लोकसंवाद खासच होता। लाडक्या बहिणींचा उत्साह साजरा होत होता। अनेक बहिणींनी बापूसाहेबांना भेटून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सरकारप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबवल्या जात असलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचं आजच्या लोकसंवादमधील महिलांच्या सहभागातून दिसून आलं। लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त बहिणींना मिळवता यावा यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघात अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन करून अर्ज भरण्याची सोय केली होती। शिबिरात सहभागी झालेल्या अनेक बहिणींनी आज आठवणीनं बापूसाहेबांना भेटून महायुती शासनानं महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनेचं कौतुक केलं। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेले लोकमंगल फाउंडेशनही महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे। नमस्कार, मी अंबिका अनिल भटकर, स्वागतनगर भारतीमधून बोलते। मला रक्षाबंधन निमित्ताने सगळ्या महिलांना आम्हाला लाडकी बहीण ही योजना मिळालेली आहे। मी सरकारचे त्याबद्दल खूप आभारी आहे। अशाच योजना अनेक पद्धतीने सरकारने राबवाव्यात आणि महिलांना प्रोत्साहन देऊन, महिलांचं तर प्रोत्साहन आहेच, पण तरी सरकारनेही आमच्यासाठी अशाच योजना अनेक योजना राबवाव्यात, कारण अनेक महिला गोरगरीब आहेत त्या महाराष्ट्रामध्ये। त्यांच्यासाठी अशाच योजना राबवाव्यात। त्या आमच्या सर्व महिलांना, आमच्या एरियामधल्या किंवा अजून दुसऱ्या पण एरियामधल्या सगळ्या महिलांना जास्तीत जास्त हे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि मी सरकारची खूप आभारी आहे। आणि आमदार सुभाष देशमुख सरांचं पण मी खूप आभारी आहे। त्यांनीही आम्हाला खूप मदत केलेली आहे। त्यांनी आणि आम्हाला इथून पुढे ते मदत करत राहतील। त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडून सर्वांच्या वतीने मी आभारी आहे, त्यांची खूप खूप ऋणी आहे।